ठीक आहे ना, मुद्दा तुम्ही जिथे झाडांचा आणि बकऱ्यांचा असला तरी पण तो प्राणी नाही आहे का? आणि त्या निमित्ताने जे काही रक्त वाहून जातं सगळीकडे, काही असंख्य म्हणजे मोठ्या सगळ्या सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये आपल्याला रक्त वाहताना दिसतं बकरी ईदच्या काळात. पण तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे असतात? एवढाच माझा साधा प्रश्न आहे. प्राणीप्रेमी कुठे असतात एवढाच साधा प्रश्न आहे. कोण ऑक्सिजन देतं नाही देतं हा वेगळा मुद्दा आहे. तुम्ही मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट करू नका असं मी विजय वडेट्टीवार कदाचित विसरले असतील. ते पहिले काँग्रेसचे नेते होण्याच्या अगोदर पहिले हिंदू आहेत आणि हिंदूंच्या दृष्टिकोनातून आपल्या धर्माच्याच कुठल्या तरी मोठ्या असं महाकुंभ होत असेल किंवा आपल्या सणासुदीच्या टायमाला असे प्रश्न विचारले जातात. मग अन्य धर्माच्या टायमाला हे गप्प का? एवढा साधा प्रश्न विचारलाय मी, त्याच्यामध्ये चूक काय? संजय शिरसाट थोडे 5 बकरे माझे वाचव सांग ना. ते रक्त जे वाहतंय त्यांना सांग ना. एवढे मोठे कलाकार आहेत, मोठे मोठे पिक्चर ते देतात. मिठी मारा ना तिथे जरा बकऱ्याला जाऊन दाखवा. त्याचा एक फोटो असे देतील. मिठी मारा बकऱ्याला जाऊन जरा. उगाच सगळं प्रेम, सगळं पर्यावरण, सगळं हे माझं एवढं पर्यावरणावर प्रेम करायचं का? नक्की करायचं. आपल्याला झाडं पाहिजे तो फुल स्टॉप. पण तेच प्रेम त्याच्या टायमाला दाखवा, बकरीच्या टायमाला दाखवा, मला काही प्रॉब्लेम नाही. ईदच्या टायमाला दाखवा, दुसऱ्या टायमाला काही प्रॉब्लेम नाही. माता तपोवनातली जी वृक्षतोड 6 तारखेला चित्रपट सेना तिथे आंदोलन पण करणार आहे. हो, तो मी आता पुढच्या वेळी बकरे देतात ना, आपण त्याला सांगू इथे इधर इधर बकरा कट रहा है, जाओ उधर. कसे गायब होतील बघा, झाडाच्या मागे कसे लपतील बघा. त्यासाठी त्यांना झाड पाहिजे लपण्यासाठी. कधी नळ बाजार, भेंडी बाजार या सगळ्या ह्याच्यातून जायचं नाही. गरिबांना मारायचं आणि स्वतः दाखवायचं आम्ही एवढं कोण मोठं आहे. पर्यायी जागा असताना देखील मुद्दामून हा घाट घातला जातोय असं देखील आता बघा, ती त्या समिती बोलू शकते. जे तिथे निर्णय घेणार आमचे गिरीश भाऊ आहेत, मुख्यमंत्री साहेब, हे सगळं फार विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी. आमच्यासाठी आमच्या महाराष्ट्रात आमच्या नाशिकमध्ये होणारा कुंभमेळावा हा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अतिशय पवित्र असा तो हे दिवस आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून एक हिंदू म्हणून मला असं वाटतं की नेहमी कधी उत्तर प्रदेशमध्ये होत आहे तर त्याला बदनाम करायचं, महाराष्ट्रामध्ये येत आहे तर लगेच कुठल्याही परिस्थिती हिंदू धर्माला बदनाम करायचं. हा एक कलमी ह्यांचा जो कार्यक्रम आहे तो आम्हाला मान्य नाही. परंतु याच का विचारलं जात नाही की बकरी ईदच्या टायमाला तुम्ही बकरी एक तरी तुम्ही स्टोरी कधी चालवतात का? हे सगळे जे आहेत मिठ्या मारणारे जे लोक आहेत त्यांच्या नाही चालू शकत. तुम्ही एवढी हिंमतच करत नाही. विरोध करणारे हिंदू लिस्ट आहेत, विरोध करणारे ना, म्हणून तर आम्ही विचारतोय ना. कधी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्ती, ख्रिश्चन समाजाच्या व्यक्ती आपल्या धर्मावर कधीच प्रश्न उच्चारताना दिसत नाही तुम्हाला. आमचेच असतात. कधीच विचार तुम्ही कधी दिसलाय का कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने आपल्याच धर्मावर, आपल्याच सणासुदीवर प्रश्नचिन्ह विचारला असं दिसतं का? आता हज यात्रा जाते त्याच्यावर कधी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला टीका करताना दिसलंय का तुम्हाला? पण आमच्या अमरनाथ यात्रावर निघणारे, आमचे कुंभमेळ्यावर प्रश्न उच्चारणारे तुम्हाला हे असे हिंदू दिसतील तुम्हाला चायनीज मॉडेल. वृक्षतोड कशाला केली जाते? मूळ मुद्दा काय आहे? कुंभमेळा तिथे होत आहे, बरोबर आहे ना? त्यासाठी साधुग्रांसाठी ती जागा उपलब्ध केली जाते. मूळ मुद्दा कुंभमेळ्याचा आहे. मग हाच प्रश्न अन्य धर्माच्या वेळी का विचारला जात नाही? एवढाच साधा प्रश्न आहे. झाड तोडणं ना तोडणं हा मुद्दा वेगळा आहे ना. पण ज्या कारणासाठी झाड तोडलं जात आहे, त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केलं जात आहे, हिंदू सणांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे, त्याच्यावरच प्रश्न मी विचारतोय. विचारणं चूक आहे का? आपल्या इथे एवढा मोठा कुंभमेळा होतोय, त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे, काही लोकांना त्याची अलर्जी झालेली दिसते, म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे. भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजासाठी होणारा एवढा मोठा कार्यक्रम त्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम. परंतु थेट बदलत नाही. हिंदू समाजासाठी होणारा तो कुंभमेळा आहे. आता कुठेच बिल्डरांना जागा देणं, कुठे काय देणं, अहो आपला एवढा मोठा हिंदू समाजाचा सण अगर तिथे होत असेल कुंभमेळा तर त्यावर
मुद्दामून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे, मुद्दामून त्याची बदनामी करायची. म्हणून मी तुम्हाला का बेसिक प्रश्न विचारला. सर्व धर्म समभाव आहे ना, तुमची हिंमत आहे ना, बोलून दाखवा ना बकरी ईदच्या टायमाला. बोला त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि म्हणा हम नाही काटणे देंगे, दाखवा ना. कुठे कुठे कोयते चालतील मग दिसतील, वस्त्रे कसे चालतील दिसतील. मग ही सगळी हिंमत, हे सगळे प्रश्नचिन्ह, हे सगळी आंदोलनं फक्त हिंदू समाजाच्या वेळी का उचलतात. हा साधा प्रश्न हे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, पण एक हिंदू म्हणून मी विचारतोय. पण सर विरोध करणारे किंवा आरोप आहे, आरोपावर ते काय त्यांची बाजू मांडतील, त्यांचे कागदपत्र देतील, त्या आरोपांवर मी कसं उत्तर देणार. माझी ट्विट एक हिंदू म्हणून मी माझी भावना व्यक्त केलेली आहे, तेवढं तुम्ही ऐकलं पाहिजे. मला एवढं त्या दृष्टिकोनातून बघा. आता कोणाला त्याच्यावर काय कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना, मी कसं काय त्याच्यावर बोलू शकतो. म्हणजे माझ्या धर्माच्या कार्यक्रमाच्या वेळी कुंभमेळा होतोय, तो पण एवढ्या वर्षानंतर होतोय, तेव्हाच हे कशाला तुम्हाला पर्यावरण प्रेमी जागलेले आहेत, एवढाच माझा प्रश्न आहे. आणि एवढंच तुम्ही मला जे प्रश्न विचारतायत ना, आणि जेव्हा मुस्लिम धर्माचे जे कार्यक्रम असतात तेव्हा नाही, मोहरमच्या टायमाला काय होतो तेव्हा त्यांचे जे जुलूस निघतात, किती प्राण्यांना काय काय केलं जातं तिकडे, तेव्हा काय हेलो हे जे काय तुम्ही ज्यांची नावं घेताय ते कुठल्या बिळात लपलेले असतात सांगा तेव्हा त्यांच्यावर असतात नाचत. पण आमच्या हिंदूंचा कुठला तरी सण येतोय, आमचा कुंभमेळा होतोय, तेव्हा त्यांच्या मिरच्या बाहेर निघतायत. मला त्याच्यावर आक्षेप आहे. त्यांनी अन्य वेळी पण आवाज उचलला असता ना, बकरीच्या वेळी आवाज उचलला असता, मी नाही बोललो असतो. मग बरोबर असतं सर्व धर्म समभाव. तो मुळात या देशात आहे का हा मुद्दा आहे. तुम्ही तेव्हा पण विचारण्याची हिंमत दाखवा, मग आता तुम्हा लोकांना काय प्रश्न कोण विचारणार नाही. शेंबूड पुसण्यामध्ये वेळ जातो एवढा या काँग्रेसवाल्यांचा, महाविकास आघाडीवाल्यांचा. म्हणून तर लोकांच्या समोर हे लोक शून्य होत चालले आहेत ना. मग शेंबूड पुसणं आणि नाड्या सांभाळणं त्याच्यातच महाविकास आघाडीवाले. डोंबिवली येथील शिवसेनेचे काही पदाधिकारी या मुद्द्यावर काय आहे का. तभी इनको हमारे दिवाली हो, हमारे हनुमान जयंती हो, हमारे रामनवमी हो, उसी टाइम पे इनको सारा का सारा पर्यावरण को इनको चिंता लगती है. इनको लगता है कि झाड़ काटे जाते हैं. मगर बकरी ईद के वक्त जब भी वहाँ बकरी काटे जाते हैं, उसके वजह से जो पानी है उसमें खून बाहर बहते हुए हमको दिखा है और सब तरीके से गंदगी फैली जाती है. तभी ये जो पर्यावरणवादी है, प्राणी प्रेमी है, तो ये कहाँ छुपे रहते हैं, कौन से झाड़ पे चले रहते हैं, कौन से झाड़ के पीछे जाके छुप जाते हैं. तभी इनको नहीं लगा, ऐसा लगता कि जैसे झाड़ को अभी गला लगने लगते हैं, कोई फोटोग्राफी सेशन जो कर रहे हैं ना, जैसे किसी बकरी को जाके गले मिलना चाहिए. तभी इनको नहीं लगता. मतलब हिंदू धर्म को अलग न्याय, अन्य धर्मों को अलग न्याय. हमारे महाराष्ट्र में इतना बड़ा हिंदुओं का महाकुंभ हो रहा है. लाखों पूरे दुनिया से यहाँ साधु संत हमारे यहाँ आने वाले हैं, और इस महाकुंभ को बदनाम कैसे किया जाए, उसी का यही कार्यक्रम है और क्या है. ये भूमिका मैं हिंदू बन के इस तरह की इसको देख रहा हूँ कि हमारे हिंदू त्योहार के वक्त, हमारे हिंदुओं का जब भी कोई बड़ा कार्यक्रम होता है तभी इसी तरीके के सवाल उठाए जाते हैं. पर कभी बकरी ईद के टाइम सब चुप, मुहर्रम के टाइम सब चुप. कोई कभी ये लोग में से जो बात करने वाले लोग हैं ना, ये आपको कोई दिखेंगे नहीं. ये मेरा मूल मुद्दा है. लेकिन संतुलन महाकुंभ के टाइम पे ही दिखता है, अन्य वक्त महाकुंभ के वक्त, अन्य त्योहार के वक्त और अन्य इसके तरफ हमको नहीं दिखता है संतुलन. मेरा मुद्दा इतना ही है, पेड़ काटने जानी चाहिए क्या, नहीं काटने. पर्यावरण ये बहुत इंपॉर्टेंट इश्यू है, कोई प्रॉब्लम नहीं उसके बाद. मगर सारे के सारे एडवाइस, सारे का सारा मार्गदर्शन सब हिंदू त्योहार के वक्त क्यों दिया जाता है. ये सारे जो आपको अभी देखते हो, बात करते हो दिख रहे हैं, वो बकरी ईद, मुहर्रम और ये सब के वक्त कहाँ छुपे रहते. यही तो मेरा सवाल है. सर्वधर्म समभाव है ना, तो सर्वधर्म समभाव जो न्याय आप हिंदू को लगा रहे हैं, त्योहारों को लगा रहे हैं, वो उनको भी लगाइए. इतना सारी चीज है. राष्ट्रवादी कांग्रेस के लिए युवक प्रदेश कहते हैं दस्ते के उतरेंगे और काफी नहीं देंगे, आंदोलन करेंगे. तो एक भी बकरा काटने नहीं देंगे बोल के दिखाओ.
खड़े रह जाओ, वो अपना बहरमपाड़ा और अपना नल बाजार उधर खड़े रह जाओ ईद के वक्त, बकरीद के वक्त, और बोल दो उधर कि हम एक भी बकरा काटने नहीं देंगे। फिर देखते कौन कौन कटता है उसको। कहीं ना कहीं राष्ट्रवादी की मुस्लिम तुष्टिकरण की राजनीति नजर आती है इसमें वोट के लिए? हिंदुओं के खिलाफ ये बहुत जो बड़ा षड्यंत्र है जो सालों साल रचा जा रहा है, उसके खिलाफ में बाकी उनको क्या करना है क्या नहीं करना है। आज हिंदुत्व की सरकार है महाराष्ट्र में, इस तरीके से महाकुंभ को अगर कोई बदनाम कर रहा होगा तो उसके खिलाफ हम बात करेंगे। बैन कर दिया गया, हिजाब को बैन कर दिया गया, विरोध भी हो रहा है, कई पार्टियां उसको कहती है कि इस तरीके से किसी को बुर्का पहनने से रोका नहीं जाना चाहिए। मतलब पढ़ाई और एजुकेशन में इस तरीके को रिलीजन को लेके आने का किसको अधिकार है? धर्म को क्यों आप लेके आ रहे हो? बुर्खा के बारे में, हिजाब के बारे में बहुत सारे प्रश्न चिन्ह अलग अलग देशों में, जो इस्लामिक राष्ट्र है ना, वहां भी हिजाब को बैन है। आप पढ़ के देखिए बहुत ज्यादा इंटरनेट पे, वहां भी हिजाब बैन है। हिजाब का और बुर्का का कभी कभी गैर इस्तेमाल भी हो जाता है, कॉपी करने के लिए, अलग अलग चीजों के लिए भी इस्तेमाल किया जाता है। और विवेक कॉलेज के बारे में जो आप बोल रहे हैं, वो बहुत पुरानी संस्था है हमारे मुंबई में, उन्होंने निर्णय बहुत सोच समझ के लिया होगा। इसलिए इस तरीके के आंदोलन करने होंगे ना, पहले इस्लामिक राष्ट्र वहां से शुरू कीजिए, पाकिस्तान इस्लामाबाद से शुरू कीजिए, फिर हमारे हिंदू राष्ट्र की तरफ देखिए।